स्वागत करते। नागपूरच्या मिहान परिसरातील सुप्रसिद्ध आयटी कंपनी म्हणजेच हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजला तब्बल 4 कोटी 83 लाख रुपयांचा गंडा घालण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आणि याची विशेष बाब म्हणजे हा घोटाळा कोणी बाहेरील व्यक्तीने नाही तर कंपनीच्या स्वतःच्याच कर्मचाऱ्यांनी केला आहे। या प्रकारामुळे आयटी कंपन्यांमध्ये आंतरिक सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। फसवणूक करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांविरोधात सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। ही फसवणूक ई-कॉमर्स क्लायंट्सच्या रिफंड प्रक्रियेतून करण्यात आली। या कर्मचाऱ्यांकडे रिफंड प्रक्रिया करण्याची जबाबदारी होती, मात्र त्यांनी वस्तू परत न घेता थेट रिफंड प्रोसेस केला आणि ही रक्कम गुपचूप हडप केली। परिणामी क्लायंट कंपन्यांचं मोठं नुकसान झालं असून कंपनीच्या क्वालिटी आणि ऑडिट टीमने तपासणी दरम्यान संशयास्पद व्यवहाराचा मार्ग काढला आणि अखेर हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला। त्यानंतर पोलिसात FIR दाखल करण्यात आली असून फसवणुकीत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: जयंत समीर दास, आदित्य वसंत डोंगरे, पीयूष योगेश सोडारी, मुकेश कुमार पवन प्रल्हाद चचाणे, अजिंक्य प्रदीपराव मेश्राम आणि सुरेंद्र कुमार हरिराम आगासे। या सर्व आरोपींविरोधात फसवणूक, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या फसवणुकीच्या मागे आणखी कोणी आहे का हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगाव यांची रिपोर्ट। नमस्कार। सोनेगाव पोलीस स्टेशनला मिहान येथील हेक्सावेअर कंपनीच्या मॅनेजमेंटने तक्रार दिली की त्यांच्या कंपनीची साधारण 4 करोडच्या आसपास फसवणूक झाली। सदर कंपनी ही हेल्प डेस्क म्हणजे कस्टमर केअरचं काम करते। इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट्स रिफंड किंवा प्रॉडक्ट पिकअप करून त्यांना रिफंड वगैरे देणे या संबंधाने कॉल घेऊन क्वालिटी प्रॉडक्ट चेक करणे वगैरे अशी ती मदत करत असते। तर त्यांना असं संशय आला की अनेक त्यांचे जे कर्मचारी त्याच्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कंटिन्यू लॉगवर रिफंड अमाऊंट रिफंड केलेल्या प्रॉडक्ट दिसून येत आहे। इतके रिफंड का केले या संशयातून त्यांनी जेव्हा अकाउंट चेक केलं असता जवळजवळ 4 ते 5 करोडचे रिफंड प्रॉडक्ट झालेले दिसून आले। त्यामुळे संशय पाहून त्यांनी सदर घटना ही डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घडलेली। त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना कमी केले। नंतर अकाउंट करून त्यांनी 5 तारखेला सदर प्रकरणात भेट दिली आहे। सदर प्रकरणात नेमकं काय घडलेलं आहे, रिफंड करून ते रिफंड अमाऊंट कुठे जमा झालेली आहे याबाबत तपास करू सध्या दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे। या प्रकरणात किती आरोपी असू शकतात? काय 7 आरोपींचा तर कंपनीनेच त्यांच्या कर्मचारी दिलेले 7 आरोपी सध्या कामावर नाही। त्यांना डिसेंबरच्या अखेरच कंपनीने कामावरून काढले होते। 7 आरोपी